बळवंत शिंदे यांच्या मळ्यातील कळंबारी येथील शेतमजुराची लहान मुलगी बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाली आहे. ज्ञानेश्वरी मोरे असे मृत बालिकेचं नाव असून या घटनेमुळे परिसरात एकच घबराट पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्र्यंबक बळवंत शिंदे यांच्या मळ्यात शेतमजूर विलास गिरीधर मोरे कळंबारी पेठे कामाला होते. घरासमोरील शेड मध्ये राहत असलेल्या मजूर स्वयंपाक करीत असताना आई व शेजारीत बसलेली 2 वर्षांची त्यांची मुलगी ज्ञानेश्वरी मोरे ही बसली होती. दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक ज्ञानेश्वरीवर झडप घातली. काही कळण्याच्या आताच बिबट्याने तिला जबड्यात पकडून शेतात पलायन केलंय. शेजारी व परिसरात असलेल्या नागरिकांनी आरडाओरड केली, मात्र बिबट्या बालिकेला घेऊन अंधाराच्या दिशेने पसार झाला. घटनेची माहिती मिळताच वन विभाग आणि पोलीस यंत्रणेने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गावकरी जमले, सर्वजणांनी शोध घेतला, मोहीम राबवली. रात्री 9 वाजेच्या सुमारास शेजारील शेतकरी रामभाऊ सजन बोबले यांच्या पेरूच्या बागेत मुलीचा घडा वेगळा छिन्नविच्छिन्न अवस्थेत मृतदेह आढळून आलाय. बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या ज्ञानेश्वरी शव उत्तरीय तपासणीसाठी दिंडोरीच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले व त्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात घेऊन अंतिम संस्कार करण्यात आला. या घटनेचा वनक्षेत्र अधिकारी सुशांत पाटील, वनपाल भट्ट बागुल, वनरक्षक गोरख गांगोडे आदींनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केलाय व ताबडतोब घटनास्थळी पिंजरा लावण्यात आलाय. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. बिबट्याच्या वाढत्या हालचालीमुळे बलखेड व परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालंय. स्थानिक गावकऱ्यांचा संताप अनावर झाला असून प्रशासनाकडे तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे संबंधित कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. रघुनाथ पाटील यांनी याचा सखोल तपास होऊन यामध्ये बिबट्यांचा बंदोबस्त कायमस्वरूपी व्हायला पाहिजे असे सांगितले व विनायक शिंदे यांनी त्या कुटुंबियाला 25 लाखाची भरीव मदत करून त्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी प्रतिक्रिया दिली आहे. रात्री वलखेड येथे एका चिमुरडीवर बिबट्याने हल्ला केला, त्याविषयी ग्रामस्थांच्या संतप्त अशा प्रतिक्रिया येत आहे. त्याबद्दल रघुनाथ पाटील हे आपली प्रतिक्रिया व्यक्त करत आहे. रात्री या ठिकाणी आमच्या येथील श्री त्र्यंबक बळवंत शिंदे यांच्या शेतामध्ये जे शेतमजूर काम करतात त्यांची मुलगी रात्री 7:30च्या दरम्यान बिबट्यानं अचानक उचलून नेली. अतिशय दुर्दैवी घटना आहे. आमच्या गावामध्ये आजपर्यंत जनावरावर हल्ला करण्यात आला होता, पण मुलांवर किंवा असं याच्यावर कुठल्याही पद्धतीचा हल्ला होत नव्हता आजपर्यंत. पण अतिशय दुर्दैवी घटना घडली. आम्ही सर्व वलखेड ग्रामस्थ या दुःखामध्ये सामील आहोत. शासनानं या बाबतीमध्ये चांगल्या प्रकारे विचार करून त्याचा पाठपुरावा करून त्या कुटुंबाला अतिशय चांगल्या प्रकारे चांगली भरीव मदत द्यावी अशी मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो. आणि याच्यावर शासनाने चांगल्या प्रकारे पाठपुरावा करून त्याची शहानिशा करून आणि भावी काळामध्ये असे हल्ले होणार नाही याची दखल घ्यावी अशी मी विनंती करतो. रात्री वलखेड येथे एका 2 वर्षाच्या चिमुरडीवर बिबट्याने हल्ला केला, त्यात तिचा मृत्यू झाला. तर गावकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया या ठिकाणी येत आहे. आपल्या गावचे माजी सरपंच विनायकजी शिंदे हे बोलत आहे. काल वलखेडमध्ये ती घटना झाली. एक 1.5 वर्षाच्या मुलीला एका बिबट्याने उचलून 1 किलोमीटर शेतामध्ये लांब नेऊन दुसऱ्याच्या शेतामध्ये पेटीएमवर घेऊन गेले. 10 रुपये घेऊन गेला. प्राप्त झाले. सदर काल वलखेडमध्ये जी घटना झाली, एका 1.5 ते 2 वर्षाच्या चिमुरडीला बालिकेला नरभक्षक बिबट्याने उचलून नेऊन तिचा अंत केला. आणि ती घटना घडत असताना तिचे आई वडील सगळे शेजारी असताना ती घटना घडली आणि त्यांच्यातून त्या मुलीला उचलून घेऊन गेला बिबट्या. त्यानंतर गावामध्ये ही वार्ता फिरताच गावातील 200-300 लोक तिथं जमा होऊन आणि वन विभागाचे काय अधिकारी, दिंडोरी पोलीस स्टेशनचे काय अधिकारी, आम्ही सर्व मिळून त्या टीम बनवल्या 1-2-3 आणि प्रत्येक टीम ह्या वेगवेगळ्या दिशेने गेल्या. ती एक शेजारच्या शेतामध्ये मृत अवस्थेत ती मुलगी सापडली. पण ती मुलगी सापडली, तो नरभक्षक बिबट्या हा एक कायमस्वरूपी जेरबंद करा किंवा मग त्याला गोळ्या तरी घाला. कारण ह्या घटना वारंवार आमच्याकडे गाई, वासरं, बैल, कुत्रे यांच्यावर होत होते. आज तीच गोष्ट माणसावर आली, कारण आमच्या गावामध्ये कुत्रेच राहिले नाही बिबट्यांना खाण्यासाठी.
आणि आता जर मुलांवर ह्या गोष्टी व्हायला लागल्या तर हे प्रशासनाने याची कुठंतरी काळजी घेतली पाहिजे का ह्या बिबट्यांना आमच्याकडं नकोच आहे, किंवा मग आम्हाला अधिकार द्या या बिबट्यांना मारण्याचा, आम्ही मग या बिबट्यांना मारतो. आणि या कुटुंबाला कोणती गोष्ट होत असताना एखादा घरातला माणूस जातो का ती पैशाने किंवा यानं भरून जात नाही, पण पैसे किंवा त्या कुटुंबाला मदत एक सहानुभूतीची असते. जी मदतसुद्धा त्या कुटुंबाला मिळावी. अतिशय गरीब कुटुंब आहे ते, आणि त्यांचं त्या कुटुंबाचं सुद्धा म्हणणं आहे का हे लोक डॉक्युमेंट करताना, वन विभागाचे लोक डॉक्युमेंट करताना जरा त्रास देत हवा, पण वन विभागाने पण त्याला सहकार्य करावं आणि ती लवकरात लवकर मदत मिळेल अशी अपेक्षा करतो. नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी नारायण राजगुरू, वलखेड.